नमस्कार, मी सतीश साळुंके आणि आपण पाहतात सारांश. रंगपंचमीचा रंग चेहऱ्याला लागला तर तो निघायला 2-4 दिवस लागतात. पण निवडणुकीच्या रंगपंचमीचे जे रंग लागलेले असतात चेहऱ्याला आणि कधी कधी हृदयालाही, त्यातले काही रंग तर निघून जातात 2-4 दिवसात, 2-4 महिन्यात. पण काही रंग हे आयुष्यभर निघत नाहीत. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीतही रंगपंचमी झाली. म्हणजे काही जणांनी एकमेकाविरुद्ध बरीच वक्तव्य केली. आता बीडचंच उदाहरण घेऊयात ना आपण. योगेश क्षीरसागर म्हणाले की त्यांना गळ्यात पट्टा बांधा आणि बॉक्समध्ये पॅक करून ते पार्सल अजितदादांना पाठवा. झालं. मग त्यांनाही तसंच उत्तर मिळालं की गोदाकाठचा ढाण्या वाघ आता बीडमध्ये आलेला आहे आणि कोणी माईचा लाल पैदा नाही झाला जो गळ्यात पट्टा बांधेल त्यांच्या, वगैरे वगैरे वगैरे. या सगळ्या विविध रंगपंचमीमध्ये गाजला एक शब्द आणि तो होता पार्सल. आपल्याला आवश्यक असलेली वस्तू जेव्हा आपल्या गावात उपलब्ध नसते आणि तेव्हा ती आपण अन्य शहरातून ती वस्तू मागवतो आणि जेव्हा ती येते त्याला आपण पार्सल असं म्हणतो. अलीकडे ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल यासारख्या सुविधांमुळे भारतातल्या कोणत्याही भागातली वस्तू 2-4 दिवसात तुमच्या दारामध्ये येऊन पडते. बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत पार्सल हा शब्द फार गाजला. त्याचे कारण असं आहे की डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आमदार विजयसिंह पंडित यांच्याबद्दल ते गेवराईचे पार्सल आहे या शब्दात टीका केली. खरं तर हा जहरी घाव आहे. माझा थोडा इतिहासाशी संबंध असल्यामुळे मी प्रयत्न केला की डॉक्टर योगेश क्षीरसागर हे ज्याला पार्सल म्हणतायत म्हणजे त्यांना बाहेरून आयात केलेलं नेतृत्व असं म्हणायचं होतं. तर असं इतिहासात कधी घडलंय का? म्हणून मी इतिहासाची काही पानं चाळायचा प्रयत्न केला. तेव्हा जे मला दिसलं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. विजयसिंह पंडित हे खरंच पार्सल आहे का? विजयसिंह पंडित यांचं जन्मस्थळ बीड आहे, त्यांचं शिक्षण बीडला झालेलं आहे, ते लहानाचे मोठेही बीडला झालेले आहेत. क्षणभर योगेश क्षीरसागर यांची टीका खरी आहे असं गृहीत धरलं तरी प्रश्न उरतोच की मग का गेवराईचं पार्सल बीडकरांनी उत्साहात स्वीकारलं? मग बीडच्या दुकानातली वस्तू बीडच्या लोकांनी का नाकारली याचा बीडच्या दुकानदारांनी विचार करायला हवा. म्हणजे बीडच्या वतनदारीचा दावा सांगणाऱ्या दुकानात असलेली वस्तू निकृष्ट होती असं बीडकरांचंच मत झालं होतं असंच म्हणायला पाहिजे. पार्सल हा शब्द फार वेदनादायी आहे. याला आमदार विजयसिंह पंडित यांनी त्यांना शोभेल अशा भाषेमध्ये उत्तर दिलं की अजून कोणी माईचा लाल पैदा झाला नाही जो सिंहाच्या गळ्यामध्ये पट्टा घालेल. गोदाकाठचा वाघ बीडमध्ये आलाय. खतरा टाळ्या पडल्या या डायलॉगला. खैर, बीडच्या राजकारणाच्या इतिहासाची काही पाने वाचली की हे कळतं. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर अगदी जी 1952 सालची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली त्यात बीडमधून खासदार म्हणून निवडून आलेले बीडचे पहिले खासदार स्वातंत्र्य सैनिक रामचंद्र गोविंद परांजपे यांना बाबासाहेब परांजपे या नावानं ते ओळखले गेले. ते बीडचे नव्हते, ते बीड जिल्ह्याच्या बाहेरचे होते. जिल्ह्यातील हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या आग्रहाखातर ते बीडमधून उभा राहिले. ते काही काळ अंबाजोगाईला शिक्षक म्हणून होते हे खरं आहे. पण हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाचे थोर स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारक स्वामी रामानंदजी तीर्थ यांचे ते जवळचे स्वातंत्र्य सैनिक आणि स्नेही होते. खासदार स्वातंत्र्य सैनिक बाबासाहेब परांजपे हे बाहेरचे होते असं म्हणणं खरं म्हणजे हा इतिहासाचा अपमानच ठरणार आहे. यानंतर पुन्हा 1964च्या 4थ्या लोकसभा निवडणुकीत बीडच्या कम्युनिस्ट पक्षाचे नेते, त्यांचे कार्यकर्ते ज्यात काशीनाथराव जाधव यांच्यासारखे स्वातंत्र्य सैनिकही होते, हे सगळे गेले सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या एडे मच्छिंद्रनाथ या गावी. का गेले? तिथे क्रांतिसिंह नाना पाटील राहत होते. हे सगळे नाना पाटलांकडे गेले. त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटलांना विनंती केली की तुम्ही बीडमधून खासदारकीची निवडणूक लढवा. ती त्यांनी मान्य केली आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या क्रांतिसिंह नाना पाटलांना बीड जिल्ह्याने प्रचंड मताने निवडून दिलं. क्रांतिसिंह नाना पाटील हे बीड जिल्ह्यातून खासदारकीसाठी उभा राहिले आणि बीडचे खासदार झाले. हे त्यांनी बीड जिल्ह्याच्या इतिहासावर केलेले उपकार आहेत. नाना पाटील
यांना बाहेरचे होते हे म्हणणं देखील इतिहासाचा अपमान आहे. बीड जिल्ह्याच्या वर्तमान राजकीय इतिहासाची पाने जरी रद्दीत विकण्याची पाळी आली तरी जिल्ह्याचा जो मागील राजकीय इतिहास आहे तो अत्यंत आणि कमालीचा पुरोगामी, प्रगतिशील आणि वैभवशाली आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. 1989च्या लोकसभा निवडणुकीत पाथर्डीचे भूमिपुत्र आणि देशाच्या जनता दलाचे नेते बबनराव ढाकणे यांना बीड निवासी आदरणीय केशर काकू क्षीरसागर यांच्या विरोधात उभे केले गेले. केशर काकू क्षीरसागर ज्या 1980 ते 1989 पर्यंत अशा 2 टर्म बीडच्या खासदार होत्या, त्यांचा पराभव करून बीडकरांनी पाथर्डीच्या बबनराव ढाकणेंना बहुमतानं निवडून दिलं. क्षीरसागर कुटुंबियांच्या राजकारणात झालेला हा पहिला आणि अत्यंत जबरी पराभव होता. यावरून एक गोष्ट अधोरेखांकित होते की क्षीरसागरांच्या घराण्याचा पराभव सर्वप्रथम केला तो बाहेरच्याच बबनराव ढाकणे यांनी. सगळ्या क्षीरसागर परिवाराने हे लक्षात ठेवावं की बाहेरून आलेले उमेदवार, ज्यांना योगेश क्षीरसागर हे पार्सल म्हणतात, अशाच बाहेरील नेतृत्वाने क्षीरसागर यांचा पराभव केला आहे. आता मी जे पुढचं विधान करतोय ते कोणा एका व्यक्तीबद्दल करत नाही, तर मी हे विधान एकूणच बुरसटलेल्या राजकीय व्यवस्थेबद्दल हे विधान मी करतोय. हे असं आहे की राजकारणात सुसंस्कृत हा शब्द आता केळीच्या सालपटासारखा गुळगुळीत झाला आहे. म्हणजे त्याच्यावर पाय पडला की माणूस पडतो. भडक वक्तव्य, शिवराळ भाषा, जीवाला लागेल अशी टीका करणे, या सगळ्या नालायकपणाला निर्भीडता समजली जात आहे. म्हणजे नालायक हे काही दूषण नाही हां, तर कोणत्याही क्षेत्रात, मग ते राजकारण असेल, समाजकारण असेल, अर्थकारण असेल, साहित्याचं क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, नाटकाचं क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रात लायकी नसताना लायक पदावर जाणं म्हणजे त्या पदाला तो लायक नसतो, म्हणजेच तो पदासाठी नालायक असतो, अशी व्याख्या भाषाशास्त्र सांगते. आता काय बोलू? अयोग्य लोक सत्तेत आले तर तिथे ज्ञान हा गुन्हा असतो. अज्ञान हे आनंददायी असतं आणि ज्ञान हे प्रचंड त्रासदायक असतं. त्रास कोणालाही नकोय, सगळे आनंदात राहू इच्छितात. मी गेली 40 वर्षापासून या बीडच्या समाजकारणाचा आणि राजकारणाचा साक्षीदार आहे. मला आठवतं की 35 वर्ष बीडवर एक हाती सत्ता गाजवणारे, महाराष्ट्रात अध्यक्ष राहण्याचा विक्रम करणारे डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर हे लॉन टेनिसचे उत्तम खेळाडू, तर माजी आमदार अमरसिंह पंडित हे देखील लॉन टेनिसचे उत्तम खेळाडू. दोघेही नियमितपणे चंपावती क्रीडा मंडळाच्या मैदानावर टेनिस खेळायचे. एकत्र खेळत, हसत बोलत, एकमेकाचे चिमटे काढीत, विनोद करत, गप्पा मारत, चहापान करत. दोघांमध्ये राजकीय मतभेद होते, पण ते असले तरी स्नेह कायम होता. हे दृश्य अनेक वर्ष बीडकरांनी पाहिलेलं आहे. त्यांच्या दुसऱ्या पिढीतही राजकीय मतभेद कायम ठेवून स्नेह ठेवण्याची कला दिसायला हवी होती आणि हवी ही अपेक्षा बीडकरांची आहे. निवडणुका झाल्या. आता विखारी शब्दांना व भावनांना तिलांजली वाहून आपली राजकीय ताकद बीडच्या सर्वांगीण विकासासाठी वापरावी सगळ्या पक्षांनी, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि हीच बीडकरांची खरी अपेक्षा आहे. आणि शेवटी लहानशा आयुष्यामध्ये का कोणी कोणाचं शत्रुत्व करायचं? निवडणुका झाल्या तर काही मोजके उमेदवार निवडून आले, पण असंख्य उमेदवार पराभूत झाले. जे पराभूत झालेले माझे मित्र आहेत त्यांना माझं सांगणं आहे कि मित्रांनो, गिरना भी जरूरी है, औकात का पता चलता है. तुम जब गिरते हो और बढ़ते हैं जब हाथ तुम्हें उठाने को, तब अपनों का पता चलता है. जिन्हें गुस्सा आता है अक्सर वो लोग सच्चे होते हैं. मैंने तो झूठों को दिन रात मुस्कुराते हुए देखा है. सीख रहा हूं इंसानों को पढ़ने का हुनर, सीख रहा हूं इंसानों को पढ़ने का हुनर. सुना है चेहरे पर किताबों से ज्यादा लिखा हुआ होता है. नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि आपण पाहत होता सारांश.
मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या मित्रांना पाठवा, कॉमेंट्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हां, या व्हिडिओबद्दल तुमचं जे काही मत असेल ते कॉमेंट्समध्ये जरूर लिहा. भेटूया उद्या अशाच एका नव्या इंटरेस्टिंग व्हिडिओ बरोबर उद्या संध्याकाळी 5 वाजता. मी सतीश साळुंखे, राम राम, नमस्कार, जय भीम, अस्सलाम वालेकुम. पाहत रहा सारांश.